श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर तुम्हाला आज सांगणार आहे की आपल्या कुंडलीमध्ये 7.5 हसते आणि 7.5 असल्यामुळे आपल्याला मनुष्यांना कसं असतं, म्हणजे काहीतरी प्रगतीचं असतं आणि ती प्रगती आपली थांबून जाते किंवा काहीतरी अडथळे येत असतात. आपले काम पूर्ण होतच नाही, व्हायला असतं पण थोड्यामुळे राहून जात असतं. अशा अडचणी जेव्हा येत असतात तेव्हा पितृदोष किंवा 7.5 जर असेल तुमच्या कुंडलीत बघा नक्कीच, आणि जर असे असेल तर तुम्ही त्या सेवा करा. हे उपाय आणि सेवा जे बोलले जातात याच्याने नक्कीच आपले जे अडथळे असतात ते कमी होण्यात खूप खूप प्रमाणात मदत होत असते. म्हणून घरगुती आपण जे उपाय मी सांगणार आहे ते नक्कीच करून बघा. तुम्हाला कोणता व्यवस्थित उपाय करता येईल तो एकच उपाय घ्या यापैकी आणि तुम्ही तो करू शकतात. तर मी तुम्हाला जे उपाय आणि सेवा सांगणार आहे ती पितृदोषासाठी देखील चालेल आणि शनीची 7.5 ज्यांना असेल त्यांना देखील चालेल. तर मुलं चिडचिड करत असतात, रागीट स्वभाव बनत असतो किंवा आपले नवरे म्हणा किंवा ते नवरा देखील आपला चिडचिड करत असतो, माणसं देखील. तर कुठेतरी काहीतरी आपले हे अडथळे असतात म्हणून, किंवा हा प्रॉब्लेम असतो आपल्याला कळत नाही, त्यामुळे देखील ह्या गोष्टी घडत असतात. म्हणून यासाठी आपल्याला सेवा करायची. सेवा करत असताना आपल्या घरातील सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल तर मनुष्यांनी म्हणजे पुरुषांनी ही सेवा केली ते अतिउत्तम ठरेल, आणि नंतर नसेलच पुरुष तर मग स्त्रियांनी केली तरीही चालेल असं मी सांगेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिला उपाय असा मी सांगेल की दूध आणि तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ जे असतात ते काळे तीळ हे शनिदेवांना देखील चालत असतात आणि तसंच पितरांना देखील चालत असतात. म्हणून दूध, काळे तीळ घ्या आणि आपली पिवळी हळद जी असते ती असं मिश्रित दूध बनवायचं आहे आणि ते दूध आपल्याला शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. हे अर्पण करत असताना हे लक्षात ठेवा, पहिल्या दिवशी आपण जी सेवा चालू केली तर 40 दिवस ही सेवा कंटिन्यू करायची. तुम्हाला 40 दिवसामध्ये नक्कीच फरक जाणवेल, पण तुमचा भाव असणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा पण तुम्ही अर्पण करत असणार तेव्हा आपल्या पितृंना म्हणजे आपली आठवण करायची आहे आणि पितृदेवताय नमः त्यांचं स्मरण करून आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यांचं आपल्यावर ऋण असतं हे लक्षात ठेवून, आपल्या मनातला भाव ठेवून आपल्याला ही सेवा करायची, एवढं तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्याला शनिवारच्या दिवशी परत दुसरा उपाय सांगेल की आपली काळी तीळ आणि पाणी घ्या. पाणी एका पेल्यात घ्या, वाटीत घ्या आणि ते पाणी देखील आपल्याला फक्त काळी तीळ टाकून तो देखील उपाय आपण करू शकतो. आणि ते पाणी जे असतं ते सुद्धा आपण पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. याच्याने काय होतं, 7.5 जी असते त्याचा अभाव जो असतो तो कमी पडत असतो. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये जो अभाव जास्त प्रमाणात असतो किंवा बऱ्याच मुलांना खूप त्रास होतो. कधी कोणाकोणाची 7.5 वेगळी असते, बऱ्याच लोकांची वेगळी असते, पण काही काहींना खूप त्रास होतो. कधी कधी म्हणजे अति होऊन जातं की नको नको जीवन वाटत असतं. बऱ्याचशा अडथळे येत असतात, कारण जो त्या अडथळ्यांमधून निघत असतं त्यालाच माहिती असतं. म्हणजे विचार येत असतात, निगेटिव्ह थिंकिंग जास्त येत असतात, असं देखील होत असतं. तर तुम्हाला सांगेल की ही सेवा नक्कीच तुम्ही करा असं सांगेल. पुढचं तुम्हाला सांगेल की शनिवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे. शनिवारच्या दिवशी हा 7.5साठी खूप 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 प्रभावी उपाय आहे, कारण मी हा स्वतः केलेला आहे म्हणून सांगते. शनिवारच्या दिवशी ज्यांना कोणाला 7.5चा म्हणजे त्रास असेल की आता जीवन नको नको वाटतं, खूप त्रास होतोय आणि खूप म्हणजे पैसे येतात पण टिकत नाही किंवा मग काही सक्सेस येतच नाहीये, मुलं खूप अभ्यास करतायत, नोकरी मिळत नाही, बरेचसे अडथळे येत असतात. तर तुम्हाला सांगेल त्यासाठी हा उपाय खूप सुंदर उपाय आहे. तुम्ही काय करायचे, 5 चपात्या बनवा. चपात्या मोठ्या करा, छोट्या केल्या तरीही चालतील. फुलके बनवा छोटेसे आणि 5 फुलके बनवा आणि आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. बटाट्याची भाजी जी असते ही बिना कांदा लसूणची बनवायची आहे. लक्षात घ्या, बिना कांदा लसूणची बटाट्याची भाजी बनवायची आहे, पिवळी भाजी. आपल्याला त्याच्यात फक्त जिऱ्याची फोडणी द्या, तेल जिऱ्याची फोडणी द्यायची आणि हिरवी मिरची टाकायची, मीठ हळद टाकून अशी भाजी बनवायची आहे. कांदा लसूण बिलकुल टाकायचा नाही, परत मी तुम्हाला सांगेल. आणि त्या 5 चपात्या किंवा फुलके जे छोटे तुम्ही बनवणार आहे त्याच्यावरती भाजी घ्या, भाजी ठेवा त्याच्यामध्ये किंवा वरती ठेवली तरी चालेल. हे जे आहे आपण पेपर वगैरे कशात तरी घेऊन जा आणि आपलं मारुतीच्या मंदिर असेल बघा, मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. ठीक आहे, मारुतीच्या मंदिरामध्ये आपल्याला तिथे ठेवायचं आहे मारुतींना. तुम्हाला मग बाकी तुम्हाला काय पूजा करायची ती तुमच्या परीने करा, पण हे जे आहे मी सांगितलं 5 चपात्या आणि बटाट्याची भाजी ही आपल्याला घरून न्यायची आहे. तिथे तुम्ही नारळ घेऊन जाऊ शकता, शेंदूर, तुम्हाला काय घेऊन जायचं ते तुमच्यावर आहे. बाकी सामान घेऊन जायचं, पूजेचा दिवा घेऊन जायचं ते तुमच्यावर आहे, काय घेऊन जायचं. फक्त सांगेल चपात्या आणि बटाट्याची भाजी खूप आवश्यक आहे.
पण मी त्याच्यासोबत दिवा वगैरे सगळं आपलं असतंच. मग आता पूजेला आपण मंदिरात चाललो तर घेऊनच जातो. तर ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे मारुतीच्या मंदिरात. 5-10 मिनटं ठेवा आणि ठेवल्यानंतर बाहेर म्हणजे मंदिराच्या बाहेर जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल. ते किंवा भिकारी असतील, गरीब लोक असतील, त्यांना दिलं अगदी खायला तरी चालेल. किंवा आपण बाजूला ठेवलं, कुत्रं खाईल किंवा काय कोणता तरी प्राणी येऊन, गाय असो म्हैस असो, कोणीतरी खाऊन जाईल येऊन, ठीक आहे. तर आपल्याकडून हे अन्नदान होत असेल. पण त्याच्या आधी जी आपली मूर्ती असेल मारुतींची मंदिरात, तिथे 10-15 मिनटं 20 मिनटं ठेवा आणि नंतर तुम्ही बाहेर ठेवू शकतात मंदिराचा. तर हा उपाय जो आहे हा खूप सुंदर उपाय आहे. हा मी स्वतः केलेला आहे. तुम्ही 5 शनिवार करा. 5 शनिवार केले, तुम्हाला सांगायची गरज येणार नाही की करा म्हणून, कारण तुम्ही स्वतःलाच एवढा फरक जाणवेल आणि तुम्ही दर शनिवारी कराल. आणि आपल्या आयुष्यात जर काहीतरी चांगल्या गोष्टी घडायला लागल्या तर आपण तो उपाय कंटिन्यू पण ठेवत असतो. नंतर तुम्ही मग कधी जमलं कधी नाही जमलं असं केलं तरी चालेल, पण 5 तरी शनिवार तुम्ही करा. 5 शनिवारच्या नंतर तुम्हाला पटेल त्या दिवशी तुम्ही द्या, नाहीतर स्किप केला तरीही चालेल. एकाच शनिवार द्यायचा, एकाच शनिवार ठेवायचा तरी चालेल, पण 5 शनिवार नक्कीच तुम्ही कंटिन्यू एकामागे एक करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. 7:30साठी सांगेल किंवा आपले जे कामं असतात रखडलेले ते मार्गी लागण्यासाठी. पुढचं अजून एक सांगेल तुम्हाला की आपल्याला 7:30 मुलांना असेल त्याच्यासाठी एक सांगेल मी परत तुम्हाला. 7:30साठी जे उपाय आहेत दोघी लास्टचे, आता मी बटाट्याच्या भाजीचा आणि हा जो सांगते हा 7:30साठी आहे. पहिले जे 2 सांगितले ते पितृदोष आणि 7:30साठी चालतील. तर हा जो मी सांगत आहे आता हा उपाय आहे मंगळवारी करायचा आपल्याला. 7:30 ज्याला कोणाला असेल त्यांनी काय करायचं, मारुतीच्या मंदिरात आपल्याला मंगळवारी जायचं आहे. जेवढं लवकर तुम्हाला जाता आलं तेवढं अतिउत्तम. कारण ब्रह्ममुहूर्त जो असतो 5:45-6च्या अगोदर जो बोलला जातो, ब्रह्ममुहूर्ताचा काळ असतो जो 5:30, त्या कालावधीमध्ये असं बोललं जातं, आपण जे काही मारुती रायांना बोलत असतो ते मारुती राया जे असतात ते आपली म्हणजे इच्छा स्वीकारतात आणि आपली इच्छा पूर्ण करत असतात. जर लवकर जाता आलं तर अतिउत्तम. नक्कीच जा तुम्ही. हे देखील आपल्याला 5 मंगळवार हा उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता मी तुम्हाला सांगेल आता. मंगळवारच्या दिवशी तुम्हाला मुलांना 7:30 असेल तर मुलांना घेऊन गेले तर अतिउत्तम. नाहीच मुलांना जमलं, मुलं लहान असतील तर वडील गेले तरीही चालेल. वडिलांनी हा उपाय करायचा आहे, कारण स्त्रिया या मारुतीच्या मंदिरात सहसा जात नाही. किंवा मग ही जो उपाय करायचा हा वडिलांनी करायचा आहे किंवा मुलांनी करायचा आहे. तुम्ही शेंदूर घ्यायचा आहे. आता शेंदूर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बरोबर. शेंदूर घ्या आणि एक तेल घ्यायचंय. ते तेल आहे आपलं चमेलीचं तेल जे बोललं जातं ते मिळून जाईल आपल्याला. पूजा भांडार जिथे असतं ना तिथे मिळून जातं. चमेलीचं तेल घ्या आणि शेंदूर घ्या. जेवढं तेल लागणार आहे तेवढं तुम्ही छोट्या बाटलीत काढून या. पूर्ण बाटलीच्या वाटीत तिथे नेऊ नका, छोट्या बाटलीत काढा. तो शेंदूर घ्या एका वाटीमध्ये, नाही तर घरूनच बनवून नेलं तुम्ही एका वाटीत तरीही चालेल. चमेलीचं तेल आणि शेंदूर मिक्स करायचं आहे. मंदिरात जायचंय. तिथे मग आपल्याला दिवा वगैरे घेऊन जायचा असेल तर घेऊन जाऊ शकतात तुम्ही. मी दिवा अगरबत्ती वगैरे हे घरून द्यायची. तिथे दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा राहायचा. तर आणि तुम्हाला सांगेल तिथे गेल्यानंतर जे मुलगा असेल तर मुलाला 7:30 असेल तर मुलगा किंवा वडील ज्यांना कोणाला असेल त्यांनी काय करायचं, जो शेंदूर आहे तो मारुती रायांना लावायचा आहे. ठीक आहे. तर हा शेंदूर आणि चमेलीचं तेल जे हे मारुती रायांना आपण जसं हळद लावतो नवरदेवला त्या प्रकारे लावून यायचं आहे. हे तुम्हाला देखील 5 मंगळवार करायचे आहेत. 5 मंगळवार करा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेलच एवढं मी सांगते. कारण ही सेवा जी आहे ती खूप सुंदर आहे. सकाळी केलं तुम्ही म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर असं बोललं जातं, त्यावेळेस हनुमंतांचा जन्म झालेला असतो सकाळी. म्हणजे ते आपली इच्छा जी काही बोलत असतो ते ऐकत असतात स्वतः. म्हणून सकाळच्या काळी म्हणजे वेळी केलं तर अतिउत्तम. नाही जमलं तर मग कधीही केलं नंतर तुम्ही दिवसा तरीही चालेल. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहेत. खूप सुंदर सेवा आहेत. ज्यांना कोणाला त्रास असेल मी सांगेल तुम्हाला त्यांनी सगळ्यांनी या सेवा करायची आहे. फक्त एक सांगेल तुम्हाला, सेवा करत असताना कुठलीही सेवा, या सेवा ज्या मी सांगितल्या त्या करत असताना तुम्ही जेव्हा पण सेवा करायला जाणार आहे तेव्हा मागे पलटून बघायचं नाही. किंवा सेवा करून आल्यानंतर आपण जेव्हा घरी येत असतो तेव्हा मागे पलटून बघायचं नाहीये. कोणासोबत बोलायचं नाही, कुठे थांबायचं नाहीये. सरळ आपल्या घरी यायचं. घरी आल्यानंतर महाराजांचा नमस्कार करायचा आहे. ठीक आहे. हातपाय धुवायचा आणि महाराजांचा नमस्कार करायचा आहे. ज्या मी आधीच्या तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या ज्या सेवा सांगितल्या दोघी, तेव्हा हातपाय वगैरे धुवायचे. नंतर महाराजांना मुजरा करायचा किंवा देवघर असेल आपल्या देवघरासमोर पाया पडायचे देवांचा. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. एवढं सांगेल तुम्हाला.
चला मग व्यवस्थित सगळ्यांनी सेवा करा, नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल एवढं सांगेल. नक्कीच करून बघा आणि सेवा केल्यानंतर जर खरंच फरक पडला तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. चला मग इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.